आकाशवाणी नागपूर. राम औरंगाबादकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या आर्थिक धोरण समितीची 3 दिवसीय बैठक आजपासून मुंबईत सुरू. राज्य मंत्रिमंडळ विस्तारात रिपब्लिकन पक्षाच्या आठवले गटाला किमान एक मंत्रिपद मिळावं यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार असल्याची केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांची माहिती. बुलढाणा इथं नळाद्वारे पाणीपुरवठा योजना यशस्वी होण्यासाठी पाण्याचे स्रोत पाहून योजनेचं काम करण्याच्या गिरीश महाजन यांच्या सूचना. आणि नवीन राष्ट्रीय धोरण 2020 लागू करण्याचा नागपूर विद्यापीठाचा विद्वत परिषदेनं घेतला निर्णय. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या आर्थिक धोरण समितीची 3 दिवसीय बैठक आजपासून मुंबईत सुरू होत असून येत्या गुरुवारी ही समिती आपलं द्वैमासिक धोरण जाहीर करणार आहे. किरकोळ महागाई दर गेल्या 18 महिन्यांमध्ये 5% खाली म्हणजे 4.7% घसरल्याच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होत आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखालची 6 सदस्यीय समिती किरकोळ महागाई कमी होऊनही प्रमुख दरांमध्ये सद्यस्थिती कायम ठेवेल असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेनं 2000 रुपयांची नोट चलनामधून काढून टाकण्याची घोषणा केल्यानंतर आर्थिक धोरण समितीची ही पहिलीच बैठक आहे. नवीन सहकार धोरणाची सुरुवात पुढील महिन्यात होण्याची शक्यता असल्यानं केंद्र सरकारनं सांगितलं. सर्व संबंधित संस्था, राज्य सरकार, केंद्रीय मंत्रालय आणि राष्ट्रीय सहकारी संस्थांशी सविस्तर चर्चा केल्यानंतरच हे धोरण जाहीर करण्यात येईल असं मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. नवीन राष्ट्रीय सहकार धोरण दस्तऐवजाचा मसुदा तयार करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या राष्ट्रीय स्तरावरील समितीचे अध्यक्ष सुरेश प्रभू यांनी काल नवी दिल्लीत केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्यासमोर या मसुद्याचं सादरीकरण केलं. देशभरात तळागाळातल्या स्तरावर नवीन सहकार धोरणाला बळकटी देण्यासाठी काय करता येईल याबाबत अमित शहा यांनी यावेळी मार्गदर्शन केलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या तारखेनुसार 350वा राज्याभिषेक सोहळा आज साजरा होत असून या पार्श्वभूमीवर स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. आज पहाटेपासून महाड ते किल्ले रायगडपर्यंत जवळपास 24 किलोमीटर अंतरावर मोठी वाहतूक कोंडी झाली असून गर्दीमुळे शिवराज्याभिषेक सोहळ्याचे साक्षीदार न होताच परतावं लागल्यानं शिवभक्तांमध्ये नाराजीचा सूर आहे. प्रचंड गर्दी पाहून किल्ले रायगडाकडे जाणारा मार्ग पोलिसांनी बंद केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट संदेशाच्या माध्यमातून शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा दिल्यात. राज्य मंत्रिमंडळ विस्तारात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाला किमान एक मंत्रिपद मिळावं यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा होणार असून लोकसभा निवडणुकीमध्ये विदर्भातील किमान एक जागा आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघाची जागा आपल्याला मिळावी यासाठी आपण पाठपुरावा करणार असल्याची माहिती केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी आज नागपूरमध्ये पत्रकार परिषदेमध्ये दिली. दलितांवर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात 9 जुलै 1972 रोजी दलित या लढाऊ संघटनेची स्थापना झाली होती. या संघटनेच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त नागपुरात पॅन्थर संघटनेमध्ये काम केलेल्या निवडक कार्यकर्त्यांचा सत्कार आज सायंकाळी डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात होणार आहे. त्याकरिता रामदास आठवले नागपुरात आले आहेत. पॅन्थर सुवर्ण महोत्सवी समारोप 9 जुलै रोजी औरंगाबादला होणार असल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ शताब्दी महोत्सवी वर्ष साजरे करीत असून या निमित्तानं विद्यापीठाकडून प्रकाशित होत असलेल्या स्मरणिकेसाठी महाविद्यालयांनी साहित्य पाठवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. या शताब्दी महोत्सवी वर्षाच्या अनुषंगानं संलग्नित महाविद्यालयांमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून आयोजित केलेल्या कार्यक्रमांची माहिती महाविद्यालयांकडून विद्यापीठानं मागवली आहे. सोबतच संबंधित महाविद्यालयातील नामवंत माजी विद्यार्थ्यांची माहिती देखील मागविण्यात आली होती. ज्या महाविद्यालयांनी अद्यापही विद्यापीठाकडे माहिती पाठवली नाही अशा महाविद्यालयांनी centenaryRTMNU@gmail.com यावर कार्यक्रमाची माहिती पाठवावी किंवा विद्यापीठाच्या जमनालाल बजाज प्रशासकीय भवनातील शताब्दी महोत्सवी कक्षाकडे माहिती सादर करावी. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. प्रत्येक घराला नळाद्वारे पाणी मिळण्यासाठी बुलढाणा जिल्ह्यात पाणीपुरवठ्याच्या 681 योजना राबविण्यात येत असून या सर्व योजना यशस्वी व्हाव्यात यासाठी पाण्याचे स्रोत पाहून योजनेचं काम करण्यात यावं. पाण्याच्या स्रोताअभावी योजना बंद पडल्यास त्याची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यावर निश्चित करण्यात येणार आहे. त्यामुळे पाणीपुरवठा योजना यशस्वीपणे राबविण्यात याव्यात असे निर्देश ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री गिरीश महाजन यांनी दिलेत. बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात महाजन यांनी विविध योजनांचा आढावा घेतला.
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 लागू करण्याच्या महत्वाकांक्षी निर्णय विद्वत परिषदेनं घेतला असून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या विद्वत परिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. महाराष्ट्रातील सर्वच विद्यापीठांमध्ये हे 2023-24 या शैक्षणिक सत्रापासून लागू करण्याचे निर्देश सरकारनं 20 एप्रिल 2023 रोजीच्या शासन निर्णयानुसार दिले असून विद्यार्थ्यांमध्ये रोजगार क्षमता निर्माण व्हावी या अनुषंगानं विद्यार्थी केंद्रित अभ्यासक्रमाची रचना सर्व विद्याशाखांमधील सर्व पदवी अभ्यासक्रमांसाठी करण्यात आली आहे. या अंतर्गत विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीप्रमाणे मेजर मायनर या विषयांची निवड करता येणार असून याशिवाय कौशल्य आधारित अभ्यासक्रम, क्षमतावर्धक अभ्यासक्रमासोबतच सहअभ्यासक्रमामधून विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावं असं विविधांगी निर्णय सरकारने घेतला आहे. सर्व विद्याशाखा अंतर्गत येणाऱ्या समान स्वरूप विषयांचे अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना निवडता यावे अशी शासनाची अपेक्षा असून विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेत विद्यापीठाच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान, वाणिज्य आणि व्यवस्थापन, मानव विज्ञान आणि आंतरविद्याशाखीय अभ्यास या 4 विद्याशाखा अंतर्गत येणाऱ्या अभ्यास मंडळाच्या सहकार्यानं नवीन अभ्यासक्रमाची संरचना करण्यात आली आहे. राज्यातील नागरिकांना बांधकाम योग्य वाळू स्वस्त दरात उपलब्ध करून देण्यासोबतच अनधिकृत उत्खननास आळा घालण्याच्या दृष्टीनं नवीन वाळू धोरण राज्यात राबविण्यात येत आहे. भंडारा जिल्ह्यात सर्वाधिक 16,473 ब्रास वाळू उपलब्ध करून देण्यात आली असून त्यापैकी 10,165 ब्रास वाळूची विक्री झाली आहे. नवीन वाळू धोरणानुसार राज्यातील जनतेला आवश्यक असलेल्या रेतीसाठी महाखनिज या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीनं नोंदणीची सुविधा आहे. यानुसार 600 रुपये ब्रास प्रमाणे वाळू उपलब्ध होणार असून वाहतुकीची सशुल्क सुविधा असल्यानं घरपोच वाळू मिळत आहे. अमरावती जिल्ह्यातील सन 2022-23 या आर्थिक वर्षातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या कापसाला रास्त भाव मिळत नसल्यामुळे प्रामुख्यानं शेतकरी आर्थिकदृष्ट्या हवालदिल झालेला असून वास्तविक पेरणी ते कापणीपर्यंतच शेतकऱ्यांना प्रतिटन हजारो रुपये मशागतीसाठी खर्च येतो. असं असताना सुद्धा सरकारनं विदेशातून कापूस आयात केल्याच्या घटनेचा निषेध स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं आयुक्त कार्यालयावर कापूस फेकण्यात आला. शेतकऱ्यांच्या कापसाचा भाव शासन स्तरावरून पाडल्या जात असल्यामुळे शेतकऱ्यांवर शासन आणि व्यापाऱ्यांकडून स्पष्टपणे अन्याय होताना दिसून येत आहे. मागील वर्षी शेतकऱ्यांना कापसाला रुपये 13,000 हमी भाव देण्यात आला होता, पण यावर्षी तो केवळ 7,000 रुपये प्रति क्विंटल एवढा होता. संपूर्ण राज्यामध्ये दराखोऱ्यात रानावनात मेंढ्या घेऊन भटकणाऱ्या भटक्या मेंढपाळांचे पहिले राज्यस्तरीय दशा आणि दिशा अधिवेशन अमरावती येथील ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनमध्ये आज पार पडले. मेंढपाळांनी आपला व्यवसाय कसा वाढवायचा याकरिता केंद्रीय मेंढी आणि लोकर अनुसंधान केंद्राचे संचालक डॉ. अरुणकुमार तोमर यांनी मार्गदर्शन केलं. तसंच समूहाने हा व्यवसाय करावा अशा प्रकारच्या सूचना देखील केल्यात. यावेळी पद्मश्री माजी खासदार डॉ. विकास महात्मे यांनी सुद्धा मेंढपाळांना मार्गदर्शन केलं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात 20 जुलै 1942 मध्ये नागपूरमध्ये अखिल भारतीय दलित महिलांची पहिली परिषद झाली होती. या परिषदेचे महत्त्व ओळखून डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्राच्या वतीनं आगामी 20 जुलै 2023 रोजी एक छायाचित्र प्रदर्शनी भरवली जाणार असून याकरिता ज्यांच्याकडे या परिषदेबाबत काही माहिती किंवा छायाचित्र उपलब्ध असल्यास त्यांनी अध्यासन केंद्रप्रमुख डॉ. अविनाश फुलझेले यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन अध्यासन केंद्राच्या वतीनं डॉ. फुलझेले यांनी केलं आहे. हवामान. नागपूर, गडचिरोली, यवतमाळ, अमरावती आणि वाशिम इथं आज वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस पडण्याची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं दिली आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या आर्थिक धोरण समितीची 3 दिवसीय बैठक आजपासून मुंबईत सुरू. राज्य मंत्रिमंडळ विस्तारात रिपब्लिकन पक्षाच्या आठवले गटाला किमान एक मंत्रिपद मिळावं यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार असल्याची केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांची माहिती. बुलढाणा इथं नळाद्वारे पाणीपुरवठा योजना यशस्वी होण्यासाठी पाण्याचे स्रोत पाहून योजनेचं काम करण्याच्या गिरीश महाजन यांच्या सूचना. आणि नवीन राष्ट्रीय धोरण 2020 लागू करण्याचा नागपूर विद्यापीठाचा विद्वत परिषदेनं घेतला निर्णय. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.